तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जेव्हा झाला, ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर त्या स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांनी निमंत्रित केलेला होता. तो रायगडावर आला आणि तो रायगडावर आल्यानंतर आपण एक स्वराज्य शिवाजी महाराजांचं एक चित्र बघतो राज्याभिषेकाचं. 3-4 इंग्रज अधिकारी महाराजांना मुद्रा घालतायत. बघितलं तुम्ही सगळ्यांनी चित्र? त्यामध्ये तो ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर आहे आणि तो महाराजांना मुद्रा घालत असताना त्यानं महाराजांच्या डाव्या बाजूला 3ऱ्या नंबरच्या खुर्चीवर बहरजी नाईक नावाचा एक व्यक्ती बसलेला पाहिला. म्हणजे तो बहरजी नाईक आहे हे त्याला माहित नव्हतं, परंतु 3 नंबरच्या खुर्चीवर बसलेला व्यक्ती हा मी रोज कुठेतरी बघत होतो हे त्याला माइंडला क्लिक झालं आणि त्याचं पूर्ण अवदान त्या व्यक्तीकडे केलं. संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत त्या व्यक्तीकडेच बघत होता, परंतु कार्यक्रम संपन्न झाला. सगळ्यांचे मान सन्मान झाले. मान सन्मान झाल्यानंतर महाराज सिंहासनावरून उठले आणि रायरेश्वराच्या मंदिरात दर्शनाकडे निघाले. तिथून पुढे मात्र तो व्यक्ती त्या गर्दीत कुठे गडप झाला त्या गव्हर्नरला तो दिसला नाही. आणि मग तो गव्हर्नर ईस्ट इंडिया कंपनीला अहवाल सांगतो की महाराजांच्या 3ऱ्या नंबरच्या खुर्चीवर जो व्यक्ती बसलेला होता हा व्यक्ती मी निश्चितपणे भिकाऱ्याच्या अवस्थेमध्ये सुरतच्या अनेक गडगंज व्यापाऱ्यांच्या समोर बघितलेला आहे आणि हा व्यापारी तो भिकारी नसून महाराजांच्या हेर खात्यातला विश्वासू माणूस असला पाहिजे आणि त्याचं नाव अंदाजानं त्यांनी बहरजी नाईक त्या ठिकाणी लावलं. तेव्हा आम्हाला कळलं की महाराजांचा हेर खात्याचा प्रमुख विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. मी अनेक वेळेस कथा आणि कादंबऱ्या वाचतो.